उत्सवानिमित्त गेली 21 वर्षापासून हा जो अखंड नाम सप्ताह आपण या ठिकाणी आयोजित करीत आहोत. हे 21वे वर्ष आहे आणि 2005 मध्ये हा सप्ताह सुरू झाला. किती? 2005. आणि 17/2/2005 माझं कीर्तन झालेलं आहे. म्हणजे आज 21 वर्ष झाले माऊली माझ्याकडून सेवा करत घेत आहे. कारण त्याची कृपा झाल्यानंतर काय अशक्य नाही महाराज. 21 वर्षाचा सेवा जी आहे ती महादेवाने माझ्याकडून करून घेतली. आणि मला वाटतं त्याच वेळेस आमचे मोहनदास महाराज त्या ठिकाणी प्रगट झाले होते त्या दिवशी. आणि एका पायावर का 2 पायावर उभे होते? एका पायावर. त्यावेळेस सत्ता केला महाराज त्या ठिकाणी आपण. आणि त्यावेळेची परिस्थिती आता काही सांगण्यासारखी नाही, परंतु मोहन महाराजांनी त्यावेळेस सुरुवात केलेली आहे. काही कारणामुळे त्यांचं मन या ठिकाणी उद्भगलं, पुन्हा त्या तिकडे गेले आणि पुन्हा इथे यावंसं वाटून राहिलं बरं का त्यांना. आणि ते म्हणाले की जवळजवळ आता अधिकच्या महिन्यामध्ये या ठिकाणी काय करायचं, मौन धरायचं होतात. मौन म्हटलं महाराज तुम्ही मौन धरा, आम्ही तुम्हाला फक्त पाहायला येऊ. विठ्ठल विठ्ठल कारण देवाची भक्ती करणं देखील हे देखील क्रियमान कर्म आहे, परंतु ते प्रारब्धावर अवलंबून आहे. नामदेव महाराजांच्या सोबत देव नाचायचे होते, उड्या मारत होते. नामदेव महाराज त्यांना जीव घालत होते आणि कीर्तनात काय करायचे, नाचायचे देव त्यांच्या नामदेव महाराजांच्या. बाकीच्या संत मंडळी विचारलं महाराज तुम्ही महाराज आहे, तुम्ही संत आहे, आम्ही संत आहे. तुम्ही देवाची भक्ती करता, आम्ही देवाची भक्ती करतो. तुम्ही अभंग म्हणता, आम्ही अभंग म्हणतो. तुम्ही काकडा करता, आम्ही वाकडं नव्हता काकडा करतो बरं का. म्हणजे आम्ही देखील काकडा करतो, पण आमच्या सोबत देव का नाचत नाही? तर नामदेव महाराज म्हणाले जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कारण एका जन्मामध्ये साध्य होत नाही महाराज, जन्मोजन्मी म्हटलेलं आहे. आणि आपण तर आता 184 फेरा फिरून इथं आलेलो आहे. इथं म्हणजे या नरदेहात आलेलो आहे. आता आपला फेरा पूर्ण झालेला आहे. हे नरदेह रेल्वे जंक्शन म्हटलं तरी चालतं नाही का. जसं भुसावळ आहे, कुणीकडे जायचं मुंबईला बसा त्या गाडीत, कुणीकडे जायचं नागपूरला बसा त्या गाडीत. त्याचप्रमाणे हा नरदेह हा एक जंक्शन आहे. इथं आल्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे कुठं जायचं.
इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं ठरवायचं आहे, कुठं जायचं आपल्याला. आपल्याला मी म्हणत नाही नरकाला जायचं, पण जायचं की पुण्य कमवून स्वर्गामध्ये जायचं, नवे नवे वैकुंठ धामला जायचं. कोणता पुढील जन्म घ्यायचा हे आपल्याला ठरवायचं. आणि मी म्हणतो आपलं मरण आपल्या हातामध्ये नाही, हे नेहमी सांगत असतो मी, पण आपला जन्म घेणे आपल्या हातात आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हेची हो, मरण आपल्याला कुठं मरायचं कसं मरायचं हे आपल्या हातात नाहीये, परंतु कोणाच्या घरी जन्म घ्यायचा कुठे जन्म घ्यायचा हे आपल्या हातात आहे बरं का. म्हणून मी म्हटलं या ठिकाणी रेल्वे जंक्शन आहे, इथून आपल्याला जायचंय. मग आता आपल्याला जायचंय आणि आज हा काल्याचा प्रसंग आहे महाराज, काल्याचा प्रसंग आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अत्याधिक महत्व दिलेलं आहे. ज्याने खाल्ला काला, मी नेहमी सांगत असतो किंवा तो खातो काला, ज्याने खाल्ला काला तो कुठे गेला, वैकुंठाला गेला. आणि ज्याने नाही खाल्ला काला तो 84च्या फेऱ्यामध्ये तरफडून मेला. कालाला अत्याधिक महत्व आपल्या संप्रदायामध्ये दिलेलं आहे. काला म्हणजे काय? काला म्हणजे दोन वस्तूंचं एकत्रीकरण म्हणजे काला. जीव ब्रह्माचं एकत्रीकरण म्हणजे काला, किंवा दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती याला म्हटलेले काला. एवढंच नव्हे तर तुमच्या आमच्या मधला जो भेद आहे हा भेद नाहीसं करणे त्याला एक काला म्हटलेला आहे. त्याला काय म्हटलेलं आहे? काला म्हटलेला आहे. आणि हा जो काला आहे हा काला केव्हाही दुपारी केला जातो. आमच्या शिराळ्यामध्ये आमच्या म्हटलं बरं मी, तुमच्या नुसतं म्हटलं तर तुम्ही आमचे नाही का? आमच्या शिराळ्यामध्ये 3 वर्षापूर्वी संध्याकाळी काला व्हायचा. अरे संध्याकाळी अंधारात कालवा होते असते, होत नाही. आम्ही सांगू थकून गेलो. मोर महाराज इथून चालले गेले तरी तो काला काही बंद झाला नाही. पण 3 वर्ष झाले महाराज लोकांनी काला दुपारच्या वेळेस सुरू केला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. दुपारी का करायचा? दुपारी का करायचा? हो, काय करावं, आमच्या मायमावल्यांना रात्रीचं आग्रह झालं, सकाळी स्वयंपाक झाला नाही म्हणून लवकर जेवण्यासाठी दुपारी काला करायचा. साधं उत्तर आहे, बरोबर आहे. भाऊ म्हणता राव विष्णू महाराज तुम्ही नाही ना, दुपारी का करायचं? कारण दिवसाची अवस्था किती आहेत? 3 आहेत, सकाळ दुपार आणि संध्याकाळ बरं का. त्याचप्रमाणे देहाच्या अवस्था किती आहेत? बालपण, तरुणपण, म्हातारपण. बालपणामध्ये परमार्थ केला जातो का? नाही. पण म्हातारपणामध्ये कोण काय करतोय? म्हातारपणामध्ये ते राम म्हणायला जातं तर हराम त्याच्या तोंडात येतं. काय करायचं म्हातारपणात? जमतं का महाराज? तुम्ही सवय लावून घेतली म्हणून, नाहीतर पडिले वळण इंद्रिया अशा स्थिती होते. म्हातारपणातही परमार्थ होत नाही. मग हा जो परमार्थ आहे हा कोणत्या? जोरी सिद्ध आहे, चालावया दिलेला आहे तो चोरी तो आपली सोयी. आपला सोयीत, आपल्या सोयीत कशामध्ये आहे? आपला तो देव एक करून यावा तेने विना जीवन हे. आपल्याला संसार किती केला हा संसार आपल्या बरोबर येणार नाही, परंतु परमार्थ आपल्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. महाराज परमार्थ जर करा तुम्ही, हा परमार्थ केल्यामुळे तुम्ही लोकमान्य होसाल, देवमान्य होसाल, संत मान्य होसाल, मान्यच होसाल. आता बोलतो तुम्हाला राग येणार नाही, नका पाहू तुम्ही एखाद्या वेळेस मला, पण तुम्हाला राग येणार नाही ना. किती वर्ष तुम्ही सरपंच होते? 2.5 वर्ष. 2.5 वर्षानंतर राहिले का? आता तुमच्या मागे काय लावते लोक? माजी सरपंच. पण आता उद्या जर मी गेलो तर माझी हरिभक्त परायण निकम गुरुजी गेले हो असं कोणी म्हणाल का? नाही. काय म्हणते? हरिभक्त परायण निकम गुरुजी. मग तुमची डिग्री चांगली का आमची? आमची चांगली, तुम्ही आमच्यात नाही का? विठ्ठल विठ्ठल. हरिभक्त परायण ही डिग्री आहे महाराज. अरे काय करता मठाधिपतीला? एका ठिकाणी एका आमच्या गुरुवर्य महाराजांनी नाव सांगत नाही, कीर्तन केलं
आणि कीर्तनात सांगितलंय हरिभक्त परायण यांनी या मठाचा चांगला उत्कर्ष केला, चांगलं नावलौकिकाला आणलं. हो महाराज ते मठाधिपती म्हटले नाही, हरिभक्त परायण म्हटले त्या माणसाला. तो होता मठाधिपती आहे, होता आणि आहे तो. हो ते महाराज गाडीत बसले जायला गेले, त्यांचा मुलगा पळत पळत आला, जो अध्ययन झालेला आहे असा मुलगा त्यांचा पळत पळत आला. म्हणे महाराज आमच्या बाबाचा तुम्ही अपमान केला. म्हणे काय रे बाबा अपमान कसं काय केला? म्हणे तुम्ही त्यांना मठाधिपती म्हणायला पाहिजे होतं. काय म्हणायला पाहिजे होतं? मठाधिपती. तुम्ही हरिभक्त परायण म्हणाले. म्हणे चुकलं म्हणे बाबा, मी संताचा पुत्र आहे म्हणे, जिथं बोलून तिथं जातो, अर्धा कुटका खातो वापस जातो म्हणे. चुकलं म्हणे, पण पुढच्या वर्षी असं होणार नाही, येणार नाही. सांगा आता मला सांगा, त्या मठाधिपती मठ बरोबर येणार आहे का? नाही. मठाधिपती संज्ञा बरोबर येणार आहे का? आणि हे मठाधिपतीला कधी समजावं? विठ्ठल विठ्ठल नरदेह जो आहे, नरदेहामध्ये आल्यानंतर बालपणामध्ये परमार्थ होऊ शकत नाही, म्हातारपणामध्ये होऊ शकत नाही, पण तरुणपणामध्ये आता मी जर या भंग पाठ करायचं म्हटलं तर होतो महाराज. भाग्यवंत नटे हरी भाग्यवंत ना ते डीजेच्या रंगात हरिकीर्तनात नाही महाराज. आता सांगावर इथं किती तरण्याचे गाव टप्पीच्या टप्पी पोर इकडे तिकडे तेवढं घाल इंटरनेट दिसते मला शिराळ्यामधले. त्याला जर आता पाहतो मी 30-40च्या वरचीच बसलेले सारे, बाकी गेले कुठं? वांगे तोडायला, वरण करायला. काय महाराज रातच्या आमच्या कोल्हे महाराजांनी फार अगदी कळकळीनं सांगितलं, पण फार वळण लावलेला फार कठीण काम आहे महाराज. सांगण्याचं तात्पर्याच्या प्रकारे तरुणपणामध्ये तो परमार्थ तो होऊ शकत नाही महाराज. म्हणून दुपारची वेळ म्हणजे आपली तारुण्य, आणि तारुण्यामध्ये परमार्थ होतो म्हणजे दुपारच्या वेळेस काला करायला पाहिजे. मग काला आपण कशात करतो? थोडं लांबवायचंय मला, तिकडून आढळली आताची डाळ टाकली, शिजू द्या, तुमचंही शिजू द्या कीर्तन. विठ्ठल विठ्ठल मला सांग आपला विषय काय झाला? काला कशात करायचा? आपण कशात करतो भीमराव महाराज? दहीहंडीमध्ये करतो. ती दहीहंडी कशाची आहे? मातीची कशाची येते? मातीची. पण आता आम्ही त्या गणेशोत्सव झाला नाही का आपलं ओम महाराज, तिथं त्या संस्थांना निरोप पाठवला मला, म्हणजे तुमचं काल्याचं कीर्तन आहे. म्हटलं आहे. मग असं करा ना, आमच्या बालाजी महाराजांजवळ सोन्याची घागर आहे. कशाची घागर आहे? सोन्याची घागर आहे. मग तुम्ही या मातीच्या याच्यामध्ये काला करता, त्याच्यापेक्षा सोन्याच्या भागडीमध्ये काला करा ना. एखादा महाराज असताना त्यानं म्हटलं हो काला करतो त्याच्यात, पण काला केल्यानंतर ती घागर मी घेऊन जाईल. दिली असती का? मी म्हटलं महाराज तुमची घागर तुमच्याजवळ ठेवा. आमच्या वारकरी संप्रदायाचा एकच नियम आहे की आम्ही दहीहंडी ही त्या मातीच्या भांड्यामध्ये करतो. कारण काय? मातीच्याच का? याला देखील हे महाराज याला देखील अध्यात्म आहे त्याच्यामध्ये. मातीचं जे आपण माठ आणतो या ठिकाणी याच्याकरता काल्याकरता, तो मातीचा आहे, म्हणजे पृथ्वी तत्वाचा आहे. कशाचा आहे तो? पृथ्वी तत्वाचा आहे. आणि या पृथ्वी माती आहे, मातीला ओलावा देण्यासाठी किंवा मातीचा चिखल करण्यासाठी काय लागतं? पाणी लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय मिश्र झाला आता? पृथ्वी आणि आप म्हणजे पाणी, दोन तत्व आले की नाही? तेज. नंतर ते मडकं तयार झालं, त्याला भाजायला तेज लागतं, अग्नी लागतं की नाही? त्याला सुकवायला काय लागतो? वारा लागतो. म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आणि काय असतं? आकाश असतं. काय महाराज समजलंच नव्हतं आम्हाला, आहे की नाही? पंचमहाभूताचं झालं की नाही ते? मग त्या मडक्यातला काला आम्ही करतो, पण या मडक्यातला काला कधी करणार? हे मडकं जे हे 5 तत्वाचं बनलेलं आहे, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. पृथ्वीचे अस्थिमास्ताच्या नारीरो में 5 तत्व आहे. पाण्याचे लाळ, मूत्र, रक्त, वीर्य हे जे आहे ते 5 तत्व पाण्याचे आहेत. आप तेजाचे
क्षुधा तृष्णा आळस निद्रा आणि कांती तेजाचे 5 तत्व आहेत. वायूचे चलन वलन प्रसरण आकुंचन हे 5 तत्व वायूचे आहेत. आकाशाचे काम क्रोध लोभ मत्सर हे 5 तत्व आकाशाचे आहे. असा 25 तत्वाचं हे मडकं बनलेलं आहे, म्हणजे पंचमहाभूतापासून. मग त्या याच्यातला दहीहंडीतला काल आम्ही पाहिला. त्या दहीहंडीतल्या काल्याबद्दल लाह्या ज्या आहेत त्या कशा झाल्या, त्यामध्ये एकरूप झाल्या. मग या मडक्यामध्ये दहीरूप जो आत्मा आहे, या आत्म्याशी या ठिकाणी असणाऱ्या वृत्तीरूपी लाह्या ज्या आहेत त्या ज्या दिवशी या ठिकाणी एकमेव होतील, आत्म्याची एकरूप होतील, तो खरा काला. विठ्ठल याच्यासाठी काला करायचा असतो. सांगण्याचं तात्पर्य काला हे रूपक आहे महाराज. त्याच्यावरून आपण समजून घ्यायला पाहिजे की इथं देखील त्यांनी उद्धार पावे नका. माझा उद्धार केव्हा होईल? आतील ज्या वृत्त्यात माझ्या त्या परमेश्वराची एकरूप कधी होतील? मन बुद्धी चित्त अंतःकरण हे कधी एकरूप होईल? याच्याकरता धडपड करायला पाहिजे बाबा. याच्याकरता परमार्थ करायला पाहिजे. याच देई घडे अन्यथा हे ज्ञान नाही कुठे. हा नरदेह दिलेला आहे. प्रत्येक देहामध्ये आहार निद्रा भयमैथून 4 गोष्टी दिलेल्या आहेत. पण या देहामध्ये भगवंतानी काय दिलेलं आहे महाराज? देवे दिला देह भजना गोमाता सोया धारा सोया धारा भाषा. देवे दिला देह भजना गोमाता सोया धारा सोया धारा. अलीकडे येतो तुमच्या प्रमाणाच्या बरं का. देवे दिला देह भजना गोमटा इथपर्यंत आहे. परंतु देह दिला का आणखी काही दिलं? आणि कहे ज्ञान नाही कोठे. 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 याची देवी घडे देवाचे वचन. 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 आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे. आणि कहे ज्ञान नाही कोठे. काय देवे दिला देव भजना गोमटा. म्हणजे ज्ञान असून देखील तो या झाला फाटा पुढं ज्ञान आहे. परंतु काय करावं? ही जी माया आहे ना, ती माया महाराज माणसाला काय करते? पछाडून पछाडून. तुकाराम महाराज तर म्हणतात बरं का, सगुण गुण माया आली कोला टिर खेळाया. हो, ब्रह्मा विष्णू महेश जिचे अशा प्रकारे माया महाराज हे शेवळे महाराज सांगितल्याप्रमाणे ती माया माणसाला पुढे काही नको देत नाही. सांगण्याचं तात्पर्य की भगवंताने 4 गोष्टी प्रत्येकाला दिल्या, परंतु या मानाला ज्ञान दिला. म्हणून मनुष्य देहाच्या ज्ञाने सच्चिदानंद पदवी येणे. सच्चिदानंद हा पदवी आहे का आपण विसरलो? पदवी सच्चिदानंद पदवी नाही का आपल्याला? लिहायला होतं का आपण? नाही लिहायला महाराज. ती आपण म्हणायची आपल्याला आहे. पण जगाकरता ज्याप्रमाणे चुलीमधला जो विस्तव असतो आणि त्याच्यावर काय असते? झाकलेली राख असते. पण आज काय असतो? तसं आपलं नाव निकम आहे, पण आज काय? सच्चिदानंद आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण ज्ञानाच्या साह्याने आपल्याला सच्चिदानंद ओळखू आलं पाहिजे, सच्चिदानंद झालं पाहिजे महाराज. सच्चिदानंद आहेच आपण, पण विसरलो. आणि विसरलं त्याच्यामुळे काय झालं?
विसरली तया थोर झाली आणि पद्धतील खाली 84च्या मग काम किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित किती वेळा जन्माला यायचं मला म्हणून तर हे अट्टाटोप या लोकांना करावं लागतं नाही तर सूर्यभान महाराजाला काय गरज आहे दररोज महादेवाची पूजा करायची घरी जायचं दररोज महादेव घरी त्याच्यानंतर काय करायचं गरज नाही एवढे खंडोबाचे गाणे म्हणायची काही गरज आहे का काही गरज नाही पण खंडोबाचे गाणे म्हणा पण 4 पायाचं सांभाळून ठेवा विठ्ठल हे महाराज मला कान धरल्याशिवाय जाणार राहणार नाही देऊळ गावाला गेल्यानंतर असं उघड गुपूत कुठे सांगत असते दा विठ्ठला वास्तविक खंडोबा हे कोणाचं दैवत आहे महाराज महादेवाचं आहे का महादेवाचेच नाही मग महादेवाला चालता का चालतं का महादेवाला पण हे आम्हाला कधी समजावं विसरले तया पद्धतीला खाणी विठ्ठल विठ्ठल सर्वांना मिळून सांगतो मी पण तुम्हाला पुढे घेतलं फक्त बाकी काही नाही सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारे की हा देहामध्ये आपण याच्याकरता आलो की देव होण्यासाठी देव आहेच आपण पण होण्यासाठी प्रयत्न करायचे आपण विसरलो त्यासाठी आठवण ठेवायची की बाबा मी आहे का तो हा विठ्ठल तो विठेवर वाचलेला आणि हा जो आहे बरोबर म्हणजे एकच आहे ते असं जर सर्व जे खळाची व्यक्ती सांडो त्या सत्कार वेळेची वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे माऊलीनं पसायदानामध्ये ते सांगितले आम्हाला आणि अशी जर प्रत्येकाची वृत्ती झाली महाराज तर हे युद्ध गीत राहील का आपसात जे भांडणं आहे ते राहतील का आपसात जे वागोले आहे ते राहतील का अरे आपण सर्व तळ्यामधलं पाणी एकच आहे का अनेक आहे मग घागरीत घेतलं की ते पुन्हा त्याच्यात टाकलं की ते एकरूप होतं पण इथं किती आणा एका ठिकाणी पण ते काही लवकर एकरूप होतच नाही आणि ते झाले पाहिजे महाराज त्याच्याकरता काला आहे आणि काला आजचा जो काला आहे त्या काळामध्ये जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज म्हणतात आपल्याला प्रवास करायचा आहे प्रवास काय करायचं आपल्याला प्रवास करायचा आहे काय 2 मार्ग आहेत महाराज एक लवकर जाणारा योग्य ठिकाणी जाणारा मार्ग आहे आणि एक उशिरा जाणारा अनेक टप्प्याटप्प्याने जाणारा अशा प्रकारचा एक मार्ग आहे तुम्हाला जवळचा मार्ग पाहिजे का लांबचा मार्ग पाहिजे शॉर्टकट का शॉर्टकट पाहिजे पण शॉर्टकट मारण्याकरता त्याच्यासाठी काय करावं लागेल महाराज त्याच्याकरता शॉर्टकट करता काय करावं लागेल अभंगाचं पहिलं कडवं आहे दादा येथे देव
तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पहिला जो शब्द वापरला तो आहे आता. कोणता वापरला? आता. आता आता किती झालं ते? छाती ते काळ माहिती का? काळ टेन्स माहिती का? टेन्स नाही. मला कोणत्या शाळेत? आंबेडकर का? पद्धती काय? आणि तिकडे सांगा. हा ना, आहे ना. व्याकरण शिकवत नाही का? हाऊ मेनी काइंड्स ऑफ टेन्स? अरे आमचे 5व्या वर्गातले मुलं सांगत होते त्यावेळेस नाही का? हे आमचे बरेच विद्यार्थी. हा कोणता काळ आहे? काळ माहिती आहे तुला? काळ, भूतकाळ. टाइम म्हणजे काळ, वेळ, काळ. हा कोणता काळ आहे? आता हा कोणत्या काळातला शब्द आहे? चालू वर्तमान काळ आहे. मग चालू वर्तमान काळामध्ये इथं बसलेले आहे हे कोणत्या देहात आहेत? चालू वर्तमान काळात कोणत्या देहात आहेत? नरदेहात ना? हा भीती वाटली. नरदेहात आहे, नरदेहात आहे. मग आता आणि पुढे कोणता शब्द वापरला? जीव. नरदेहातच जेवण आहे नाही का? नरदेहातच जेवण आहे ना? तुम्ही खडे सुद्धा खाऊ शकता, आम्हाला माहिती आहे. 8-10 किलो खडे खातात महाराज. याला जीवनमुक्त अवस्था म्हणायला काय हरकत नाही, उन्मनी अवस्था म्हणायला काय हरकत नाही. हरिराम बाबा ज्याप्रमाणे काटे खातात ना, दगडं खातात ना, यांनी मला सांगितलं गुरुजी मी 8-10 किलो दगड. त्यांच्या पेपरमध्ये सुद्धा काय आलं होतं बरं. म्हणजे तुमचं ॲडव्हर्टाईज नाही करत मी, खरं इथे समोर आलो. विठ्ठल जेवण जे आहे ते फक्त नरदेहामध्येच आहे. बैल जेवला पोळ्याच्या दिवशी म्हणतो आपण जेवला, कारण आपण त्याला पोळी घालतो म्हणून. नाही तर बैलाने चारा जेवला का? खाल्ला. कावळ्याने पोळीचा तुकडा खाल्ला. खाल्ला म्हणतो ना सर्व. तर जी तर खाल्ला आहे आणि तर जेवला. तुम्ही जेवताल आता बरं का? खासाल का जेवसाल? जेवसाल. खाल्लं म्हणून ना, जेवलो म्हणा. मी खाल्लं ना. बायको विचारते जेवले का? जेवलो ना. खाल्लं ना. काय तुला पोटात वाचायला काय सांगतो काय महाराज? आता हे जे जेवण आहे, आता हे जी जेवू, हेची तकारामात शब्द वापरल्याचं. हे ती याच्याशिवाय दुसरं नाहीच आहे, दुसरं नाहीच महाराज. आता हे ती जेवू. हा नरदेह देवे दिला देह भोजना म्हणाल गोमटा. देवे दिला देह भजना गोमाता. 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 सोया झाला बाजीचा. सोया झाला फाटा बाजीचा. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. बाजीचा. सोया झाला फाटा बाजीचा. सोया झाला फाटा बाजीचा. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमाता. सोया झाला फाटा बाजीचा. सोया झाला फाटा बाजीचा. देवे दिला देह भजना गोमाता. सोया झाला फाटा बाजीचा. सोया झाला फाटा बाजीचा. हे पूर्वी जात होतं ना. आता एखाद्या मुलीला जर विचारलं का बाई जातं म्हणजे काय, आणि जातं माहीत नाही पण जाणारा माहीत असतो. तुला माहिती का जातं? माहिती आहे तुमच्या घरी आहे का? हा मग जात होतं. जातामध्ये काय पुन्हा काय टाकायचं आहे मावल्या? काय टाकायच्या? काय म्हणतो त्याला ते? हां ते टाकायचं. म्हणजे त्यावेळेस काय व्हायचं, म्हणजे एकदा आणि दोनदा झालं तरी काय बिघडलं? विठ्ठला हा
आता म्हणजे मनुष्य जन्म आपण म्हणू. आणि जीव म्हटलेलं आहे. जे जेवण जे आहे या न ज्ञात आल्यानंतर जेवणाचे दोन प्रकार आहेत. जेवणाचे दोन प्रकार आहे. एक भौतिक जेवण आहे आणि एक आध्यात्मिक जेवण आहे. एक भौतिक जेवण आहे, एक आध्यात्मिक जेवण आहे. भौतिक जेवणाचे 3 प्रकार आहेत. नीट ऐकता तुम्ही. भौतिक जेवणाचे 3 प्रकार आहे. तमोगुणी जेवण, रजोगुणी जेवण आणि सात्विक जेवण. तमोगुणी अन्न, रजोगुणी अन्न आणि सत्वगुणी अन्न. मला सांगा, तमोगुणी अन्न सेवन करताना त्रास. नीट ऐकता ना. तमोगुणी अन्न सेवन करताना त्रास आणि परिणाम देखील दुःखदायक. म्हणजे दुःख, जेवतानाही दुःख आणि परिणाम देखील दुःखमय. रजोगुणी अन्न जेवताना सुख वाटतं पण परिणाम दुःखमय. आणि सात्विक अन्न जे आहे ते जेवतानाही सुख आहे आणि परिणाम देखील सुखीमय आहे. मग याच्यात कोणतं अन्न घ्यावं आपण? अजून सात्विक अन्न समजलं ना तुम्हाला? बरोबर, बरं झालं लवकर समजलं. कारण दोन अगोदर सांगायचे राहिले. तमोगुणी अन्न जे आहे ना ते मी काय सांगितलं, जेवताना किंवा खाताना ते दुःखमय आहे. दुःखमय आहे. महाराज एका ठिकाणी मी गेलो, असं चोरून घेतलेला दृष्टांत आहे बरं का महाराज. एका ठिकाणी मी गेलो आणि मग जेवायला बसलो. ते 3 भाऊ कसे होते? माळकरी होते. 4था भाऊ मी काय समज. पण नेमके ते 3 भाऊ भंडाऱ्याची व्यवस्था पाहायला गेले आणि तो 4था माझ्या वाटेला आला. 4था माझ्या हाती. त्याची आई म्हणे, अरे बा महाराज आले आपल्या घरी, हो तू जेव त्यांच्यासोबत. जेवायला बसलो महाराज. आणि जेवायला बसल्यानंतर ते जरा हे करायला लागलं. म्हटलं जेवण बघा चांगलं. पुरणाच्या पोळ्या केल्या आईनं. जेवण म्हणजे काय करता पुरणाच्या पोळ्या? अरे 100 पोळ्याची बरोबरी आमची एक भिंगरी इकडे म्हटले तुम्ही नका. 100 पोळ्याची बरोबरी आमची एक काय करते? नळी करते. पिठाला एक कुत्रा का असा फिरायला लागला. मला फिरायला लागला तर इतका भुकेला होता. एका आंब्याच्या खाली झाडाखाली त्याला एका शेवटी नळी सापडली. त्यानं तोंडात घातली, चघळायला लागला. चघळता काय झालं, त्याच्या नळीतून रक्त पडायला लागलं. बरोबर. काय झालं, आतलं जे होट आहे किंवा ज्याला आपण काय म्हणतो हिरड्या आहे, त्या हिरड्याचं रक्त निघायला लागलं. मला सांगा, ते हिरड्याचं रक्त होतं का त्या नळीतून आलेलं होतं? पण ते काय समजत होतं बाळवर? सांगण्याचं तात्पर्य म्हणजे खातानाही दुःख आणि परिणाम देखील दुःखमय. हो. आणि रजोगुणी जे अन्न आहे ना ते खाताना सुख वाटतं पण शेवटी दुःख होतं. लय गोड चहा पिला आणि आता म्हणतो मला शुगर आहे. अरे तुला अगोदर समजायला पाहिजे होतं. काय शुगर आहे मला? महाराज नुसतं डब्याकडे पाहायचं साखरेच्या. पण चहा काही साखरेचा मिळू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य सुख आहे परंतु शेवटी परिणाम दुःख आहे. आणि सत्वगुणी अन्न जे आहे ते सेवन करताना सुखमय आहे आणि त्याचा परिणाम तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू. महाराज हो महाराज एवढे भगवान गोपाळ कृष्ण ज्यावेळेस शिष्टाई करता गेले दुर्योधनाकडे अन्न घेतलं नाही आणि शेवटी जेवले कोणाकडे? विदुराकडे. सत्वगुणी अन्न आहे महाराज. आणि म्हणून अन्न जेवण करताना कोणतं खात जाव? सत्वगुणी. भाजीपाला खा, काय वरण भात पोळी खा, शिरा खा, गावरान तुपासकट खा, पण त्या मार्गाला जाऊ नका. तर त्याच्याकरता काय करावं लागतं? हे आमच्या म्हणजे आता मी उदाहरण देत नाही परंतु आमच्या मी ज्या वाड्यात राहत होतो 17 वर्ष राहिलो महाराज. त्या ठिकाणी 2 गायी होत्या. एक गाय अशी होती सोडल्याबरोबर शेवळे महाराज तिनं जे लावून जंप मारावी आणि वड्यानं पळावं. त्याच्या शेतात जावं. म्हटलं मिस्त्री ही गाय लय त्रास देऊन राहिली हो. म्हणे आता मी मजाच घेतो म्हणे तिची. तिनं मिस्त्रीच होते ते असं चालून सुरू एवढं मोठं लाकूड काढलं महाराज. आणि त्यांनी काय केलं? तिच्या काय बांधलं? कळेच बांधलं. त्याला काय म्हणायचं? अरे मग तुम्ही लोळणं म्हणून का होईना काय तुळशीची माळ घाला ना. होय होय वार
माफ करा मला, कारण गळ्यामध्ये जर तुळशीची माळ घातलेलं तुम्ही तर तो भीमराव पाटील आपले सोबती जर भेटले चला पांढरं आपल्या भाड्यावर होतो आपण, तर तुम्ही लगेच म्हणता नाही काय मला बंधन पडलेलं आहे, बंधन पडलेलं आहे. तोच म्हणत नाही, हा म्हणतो ना, तोच म्हणत नाही, असे पाहिल्यावर तो म्हणतो तो ना. म्हणत नाही. बरोबर, त्याच्या पुढचं पाऊल यांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटतं मी विसरलो होतो? विठाला, विठाला, तुम्हाला महादेवाची शपथ आहे पहा, निकमगुरुजीची शपथ आहे, मोहन महाराजांची शपथ आहे, या मंडळीमध्ये खरोखर माळा घातलेल्या हातवर करावं. तुम्ही तुम्ही नका त्याच्यात आहे. हा आता हात खाली करा, बगर माळाच्या हातवर करावं. एकही नाही माळे तुम्ही नाही घातली. मेल्याची माळ घेतली. पुढच्या वर्षी यायच्याकडे ते द्यायचं नाही वाचायला बरं का. ते काय कशात हे घेते जवाई बुवा? सोनं काढून माळ घेतली. घालून घ्या. कधी जा मग घेऊन या माळ. आणि तो म्हणजे पुढच्या वर्षी गेले. पण आता जाऊ द्या तिकडे. इकडे माय मावल्यावर किती जणीच्या घरात तुळशीची माळ आहे. हा किती उद्याला दिसत नाही राहून पहा जरा. 1 2 3 4 5 आणि मधूच नका आपल्या हातवर दिसत. 2-2 नाही केली यांच्यासारखे त्यांनी, इकडे 2-2 केले होते. विठाला, विठाला, यांच्याकडचा एकदा टाळ्या वाजवा बरं का. मी एकटा जे माझे जर तुमचे इतके रूप असते तर मी येऊन तुमच्या पोटी आलो असतो. मी माळकरी वारकरी कोण होय होय वारकरी बरं का. वारकरी व्हा तुम्ही. सगळ्या तुळशीची माळ घाला. आपला विषय चालला होता जेवण. जेवण नरदेहामध्ये हे जे भौतिक जेवण आहे हे त्रिगुणात्मक जेवण आहे महाराज. आणि दुसरं जे आध्यात्मिक जेवण आहे तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू. हे जो आनंद आहे परमानंद आहे त्या आनंदाचं जेवण घेणं म्हणजे हे आपण या ठिकाणी घेतोय. सप्त्यामध्ये घेतो महाराज. दररोजचं नामस्मरण करतोय. त्याला म्हणतायचं हे जे जेवण आहे आता हेच जेवू नरदेहामध्ये. हो आम्ही आल्यानंतर आम्ही याचं जेवण करणार. कशाचं? परमार्थाचं. बरं का. देवाची भक्ती केल्याशिवाय राहू नका. आणि सांगितलं महाराज पुढे आता हे ती जेवण सगळे घेऊ. शिदोरी बरोबर यायची आपल्याला. शिदोरी मला सांगा आई आता भीमराव पाटील पुढे बसले. मला अशी अडचण येते बा. भीमराव पाटील तुमच्याकडे किती मला काही 1 एकर घ्यायची नाही माझ्या नावावर करून. पण किती एकर जमीन आहे तुमच्याकडे? 10-15 एकर. 10-12 एकर. 10-12 होते. 10-12 सर. हा माहीत झालं ते मग माझी आहे कोण. हा सांगायचं तात्पर्य 10-12 आहे. ट्रॅक्टर वगैरे आहे. सगळं काही आहे. पण जाताना शिदोरी बरोबर येईल का? ही भौतिक शिदोरी बरोबर येईल का? पण परमार्थिक शिदोरी बरोबर येईल की नाही? अरे परमार्थिक शिदोरी आपली बरोबर येणार महाराज. आणि परमार्थिक शिदोरी अशी आहे महाराज ती आपल्याला देवापर्यंत नेऊन पोहोचवणार. आणि बाकीच्या शिदोऱ्या तुम्ही किती जरी बरोबर घेण्याचा प्रयत्न केल्या तरी महाराज अहो ते एवढं पीठ बांधते तो. आणि ते बी जो बाहेरच्या दुकानातून आणते घरातलं देत नाही बाहेरचं. आणि ते जे टाकून देतात तिथं ते टाकून देतात. करजुडा सुद्धा कापून घेते पाहिलं मी. बाया आमच्याकडे एक पोरगी म्हातारी मेली. एक पोरगी आली रडता 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 पण कालच उचकलं म्हातारीचं ते फाटला. पण म्हातारी रडली नाही. गेली होती ती. विठाला, विठाला, शिदोरी जी आहे. आणि मला सांगा भौतिक शिदोरी शिळी होते. भौतिक शिदोरी शिळी होते. आता जर भंडाऱ्याच्या मला काय सांगा तुम्ही मी पाहिलं त्या भंडाऱ्याच्या गजर मला 12 पोळ्या लिहिल्या मला तर दुसऱ्या दिवशी नेऊ नका ना तुम्ही. कारण काय भौतिक शिदोरी शिळी होते. पण ही परमार्थिक शिदोरी मला शिळी होते. हे दिवसेंदिवस तिला आणखी काय बसतो उजाळा पडतो. मला सांगण्याचं तात्पर्य म्हणून परमार्थाची शिदोरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. हा जो नरदेह आहे हा क्रियमान कर्म चांगलं करण्यासाठी भगवंतांनी दिले आपल्याला. बरं का. भगवंतांनी हा देह दिलेला आहे. नाही काहीतरी दिवसातून एकदा तरी नामस्मरण करत जा. त्या देवाला ज्याने देह दिला त्याची आठवण आपण ठेवायला पाहिजे. तिने इंद्रिय आठवाय कान डोळे मुख बोलाया जेणे तू जोडशी संसार नारायण. मला असं ते सुरे सध्या विठाला, विठाला, हे इकडे बसेल तिकडे. थकले का तुम्ही? हे केलं नंतर नाही केलं. विठाला, विठाला
चुकून झालं त्यांना बरं का, माफ करा, मी दिसले नाही म्हणून बोललो. आपला विषय चालला होता कोणता, शिदोरीचा. परमार्थाची शिदोरी कधी शिवी होत नाही. अरे तुम्ही परमार्थ करा, अरे लोक तुमच्याशिवाय रडल्याशिवाय राहणार नाही. कबीरदासाचा एक सुतो आहे महाराज, कबीरा जब हम पैदा हुए जग हासे हम रोए, ऐसी करनी करना जब हम जाते तो जग रोए हम हसे. हो कबीरदास, अरे आम्ही जन्माला येतो त्यावेळेस मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला, हो तो मुलगा रडत रडत बाहेर येतो आणि आम्ही हसत हसत खेळले वाटतो. परंतु असं वागा, असं काही कर्म करा, क्रियमान कर्म असं करा की ज्यावेळेस आम्ही जाऊ ना त्यावेळेस लोक रडले पाहिजे आणि आम्ही हसत हसत देवाकडे गेलो पाहिजे बर का. म्हणून महाराज म्हणतात सवे घेऊ शिदोरी. कशाची शिदोरी घ्यायची या बघा तर दुसरं शिदोरी बरोबर घ्यायची आपल्याला. कोणती भौतिक शिदोरी घ्यायची, मग आपल्याला परमार्थिक शिदोरी बरोबर जर घ्यायची असेल तर महाराज म्हणतात हा या ठिकाणी होणारा काला बरोबर घ्यायचा. आता प्रत्येकाने त्या प्लॅस्टिकच्या पन्न्या आणल्याच असते, छोट्या छोट्या इकडं आणतेच. बाई माझ्या नातवाला मी काला घेऊन जाते, आपण तुझ्यासाठी काला नेलं, पन्नीत काला टाक आणि घेऊन जा. हा काला जो आहे हरिनामाचा काला, हरिनाम आलं घेतलं ना आपण, हा जर काला आपण नेला तर हा काला काय होणार आहे, उद्या राहील का तो नाही. महाराज म्हणतो हा भौतिक काला नाही घ्यायचा आपल्याला, हा निसता या भौतिक काला खायचा असतो. कारण अभंग काही काला खाण्याची आहे. खालची धरला कृष्णवाणी अवराजानी प्रकारच्या काला वाटू एकामेका उपजोनी पुढचे काला खाऊ नाही म्हणतो, खाण्यासाठी काला आहे हा काला जो आहे हा काला खायचा. कारण हा काला जर तुम्ही असं ठरलं की मी आजारी पडेल माऊशाला दिलं म्हणजे मी अगदी स्वर्गात जाईल असं होईल का, नाही होणार. पण त्याच्याकरता हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा काला आपल्याला सेवन करायचा आहे. आणि हा जो काला आहे हा काला शेवटी आपल्या बरोबर, मला सांगा त्या वाल्याने किती पाप केलं होतं, पण शेवटी काय झालं महाराज, नारदाची कृपा झाली आणि त्यांनी रामायण लिहिलं महाराज. आज देखील आपण ते रामायण वाचतो, कृपादान केले संती कल्पांती सरेना, अशा प्रकारची स्थिती होते. मग हरिनामाचा खिचडी काला. पण हा हरिनाम घेत असताना काय महाराज आजकाल कसं झालेलं आहे, अरे हरिपाठ घेऊन टाकत असतो, इकडून जातो कुठे जातं, तिकडून येणार येतो, अरे कीर्तन मोडत असतो. काय बोलतील महाराज, हे मराठी भाषा अशी आहे की कशी झुकवली तशी झुकवल्या जातात. किंवा काय सांगा, ते सरपंच होते, शासनाने नियम काढला, सर्व नगर आपल्या ग्रामपंचायत गावामध्ये भिंती रंगून टाकल्या आणि शाळेच्या जवळ ती चाललेल्या भिंतीवर येथे लघवी करू नाही, मराठी भाषा
लग्न करू नाही. एक माझ्यासारखाच उधळ आला आणि लगेच उभ्यानंच कुत्र्याच्या जातीचा असेल कदाचित, उभ्यानंच. मग त्या ठिकाणी हेडमास्टर तिथं काय लिहिलं आहे वाचलं नाही का तू? म्हणजे वाचून तेही चालू म्हणे. काय वाटलं? म्हणजे येथे लग्न करून म्हणजे मराठी भाषा अशी आहे महाराज. सांगण्याचं तात्पर्य हरिनामाचा खिचडीकाला प्रेमे मोहिला साधने. बरं का महाराज म्हणतात अरे नामस्मरण जर करायचं असेल आवडीने भावे हरिनाम तुझी चिंता त्याशी आहे. आवडीनं नामस्मरण करा महाराज, आवडीनं देवाची पूजा करा, आवडीनं सप्त्याले जा, आवडीने झोपून का होईना पण कीर्तन ऐकत जा. नाही तसं नाही महाराज. त्या ठिकाणी तर कानाच्या शेवटचे उघडे ठेवायला पाहिजे. तिसऱ्या त्या 3 भावल्या होत्या, त्यातल्या भावलीपैकी आपण शेवटची भावली राहिलो पाहिजे. 3 भावल्या सारख्या विकायला आणल्या. एक सारख्या रंगाच्या होत्या, सारख्या उंचीच्या होत्या, चांगल्या दिसायला होत्या. राजे साहेबांनी प्रधानजी आले. राजे म्हणे का हो यात भावले विकले गेल्याने तेवढ्याला देणार म्हणे. एकच्या किमती ठरलेल्या आहे. एका भावलीची किंमत 50,000 500 रुपये, दुसरीची 1000 रुपये आणि तिसरीची 2000 आहे. म्हणजे सारख्या तर दिसताना अशा याची किमती कशा वाढलेल्या आहे. प्रधानजी म्हणे बरोबर आहे. प्रधानजीने एक तार आणला आणि त्या भावलीच्या कानात टाकला. त्या पहिल्या भावलीच्या कानात टाकलेला तार या कानातून निघून गेला. दुसऱ्या भावलीच्या कानात टाकला, त्याच्या कानात टाकलेला तार तोंडातून निघून गेला. आणि तिसऱ्या भावलीच्या कानात टाकला, तो पोटात गेला तर बाहेर आलाच नाही. मग तुम्ही कोणती भावली होणार? तिसरी तिसरी होणार. तिसरी होणार महाराज. कारण जे ऐकलं अरे ते आपल्यापेक्षा ते बैल गाई भया बरे आहेत महाराज. असं चारा दिसला हिरवाचा खाऊन टाकतात. एखाद्या झाडाखाली जाऊन बसल्यापेक्षा रवंत करतात रवंत. मग मला सांगा कालच्या कीर्तनात काय रवंत केलं तुम्ही? भर कीर्तनात कशा सांगू म्हणता नंतर सांगा तुम्ही. विठाला विठाला विठाला. कारण प्रेमयुक्त देवाला देखील प्रेम आवडतात महाराज. हो बहु प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ दयाला. देव नेहमीच प्रेम सुख दे प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान. म्हणजे प्रेमाने देवाचं भजन करा, प्रेमाने देवाची पूजा करा, प्रेमाने किंवा आवडीने देखील स्वयंपाक करा. आमचे गुरु महाराज सांगायचे बाई तुला जर राग आला तर स्वयंपाक करू नको. त्या दिवशी तू जनावर उपाशी शाळेत गेला तरी चालेल, राग आल्यानंतर स्वयंपाक करू नको. राग आल्यानंतर स्वयंपाक जर केला तर ते अन्न तमोगुणी होते आणि तमोगुणी झाल्यानंतर तुमच्या जर नवऱ्यानं खाल्लं तर तो तुमच्यावर चिडणार की तो कोणाला चिडणार. म्हणून महाराज म्हणतात प्रेमयुक्त अंतःकरणाने आपण भजन करायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात हरिनामाचा खिचडीकाला प्रेमी मोहिला साधने. मला सांगा पुरणाची पोळी करण्याकरता त्याच्यामध्ये मोहन टाकतात नाही? मोहन नाही मोहन टाकतात. कशा टाकतात महाराज? तेलाचं टाकतात गरम करून बरोबर आहे. मग काय टाकतात? मीठ टाकतात. मग पुरण मोहन नाही, ते मोहन नाही पुरण. यांना काय मोहन टाकतात? पीठ चांगलं होण्यासाठी मला वाटतं थोडंसं तेल टाकतात आणि ते चांगलं होतं. त्याचप्रमाणे हरिनामाला चांगल्या प्रकारचे उच्च दर्जा प्राप्त होण्यासाठी प्रेमयुक्त प्रेमाचं मोहन त्या हरिनामामध्ये टाका. अरे आपण जर ऐकलो बसलो महाराज आजही आपण जर आळंदीला गेलो त्या ठिकाणी ज्ञानोबाची समाधी महाराज आमच्या हैबत बाबांनी नाही का हैबत बाबांनी ज्यावेळेस रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात केली तर ती समाधी अशी हलायची महाराज. आणि आम्ही कीर्तन सुरू केलं की मग दिवस झाले ना. ही पण अशी आहे महाराज. सांगण्याचं तात्पर्य प्रेमयुक्त अंतःकरणाने भजन करा. हे देवाला आवडतं महाराज. हरिनामाचा खिचडीकाला प्रेमे मोहिला साधने. आणि हे जे हरिनाम आहे हरिनामाचा खिचडीकाला गप गप खाल्ला आणि पटकन गेला असं करू नका. कसा खायला पाहिजे चवी चवी घेऊ घास चवी घेऊ घास Thank you.
चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. हे नामस्मरणाला ब्रह्मरस म्हटलेलं आहे. नामस्मरणाला मावडी एका ठिकाणी म्हणतात ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. ब्रह्मरस जो आहे ना चवी चवी म्हटलेला आहे. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी म्हणजे प्रेमयुक्त अंतकरणाने देवाचं भजन करायचं. महाराज भजन करताना हो तो देव देखील काय झाला पाहिजे, आनंद झाला पाहिजे, त्याला सुख वाटलं पाहिजे. हो या काय चांगलं आहे ना. कोणाच्या घरी भजन भाग्यवंता घरी भजन पूजन. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन म्हणजे जे भाग्यवंत आहे त्यांच्या घरी भजन चालतं, पूजन करतं चालतं. नाही तर महाराज भांड्याचेच आवाज ऐकू येते. विठ्ठल विठ्ठल म्हणून कीर्तनामध्ये देखील तुम्ही ऐकलं जा लावणी मृदंग ब्रह्मरस आवडीच येते त्याच्यात. महाराज जर स्वरातून गेले महाराज तर टाळकरी होता तर याला कुठं आता सुधराव कुठं सुधराव याला आता. आणि माझ्यासारखा असता तर शेवटपर्यंत पकडल्या जात नाही. विठ्ठल विठ्ठल सांगण्याचं तात्पर्य अरे चवी चवी घेऊ असं ब्रह्मरस आवडी. हो भगवंताचं नामस्मरण करा महाराज बरं का. हो आणि एकदा का त्या रंगामध्ये रंगून गेला तर मग दिवस कळत नाही, रात्र कळत नाही महाराज. आणि हातीनंदा गोविंदाचे पोवाडे. नामस्मरणामध्ये एवढं अंतकरण झालं महाराज. अरे ज्या वाटेने तुकाराम महाराज जायचे त्या वाटेतले खडे देखील दगड देखील का म्हणायचे रामकृष्णानी रामकृष्णानी. आणि ज्या जनाबाईच्या गौऱ्या त्या देखील काय करायच्या विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. तुमच्या गौऱ्या म्हटण्यात जात्यात तरी मागचे फक्त विठ्ठल रामकृष्णारी म्हणतात. बाकीचं जे वरचं आहे ते म्हणते खुशाल बोंबला तुम्ही, मी आता पुन्हा तुम्हाला भेटणार नाही. काय सांगा महाराज. अरे दिवस रात्र नामस्मरण जर करा आणि नामस्मरण केला की हो असा जरी छंद जाई तुटोनिया हो बंद अशा प्रकारची स्थिती निर्माण होते. आणि एकदा का ती स्थिती निर्माण झाल्यानंतर काय होतं अभंगाचं चौथं कडवं. तू कामने गोड लागे, तू कामने गोड लागे, तू कामने गोड लागे.
तुका म्हणे गोड लागे तो ते किंवा तो मागे तो हा शब्द काढला की पुन्हा पुन्हा येतो आणि तो ते जे सेवन केलं ते मला पुन्हा पुन्हा मिळालं पाहिजे तो ते म्हटलं की ते थोडसा चुटकुला सांगतो आणि पुढे जगतो. जवाईबा गेले खेड्यात गेले आणि गेल्यानंतर सासूबाईने महाराज स्वयंपाक केला, पाहुणचार केला. तीळ संक्रांत होऊन गेलेली होती आणि पूर्वीच्या वेळी 3 तीळ संक्रांत झाले की घरोघरी काय व्हायचे नाही तुमच्याकडे नाही करत का धिरडे. हां धिरडे सासूबाईने धिरड्याचा ते पुळवण्याचा स्वयंपाक केला महाराज याला असे म्हणजे सासूबाई धिरड्या करता करता थकून गेले. एकट्या पठ्ठ्यानं 45 धिरडे खाल्ले. किती आपलं काय करतं 55 जरी म्हटलं तर खाल्ल्यानंतर त्याला एवढं आवडलं महाराज. गेल्यानंतर त्याला विचार केला की मुंबईला गेला की हाच पदार्थ आपल्याला खायला मिळाला पाहिजे. रस्त्याने जात असताना बरं का गावातून ती सडक होती ती लांब होती. मग आपलं मग ते पाठ करतच गेलं. काय केलं तुझ्या आईना म्हणे धिरडे गुळवणी. काय केलं धिरडे गुळवणी. काय केलं धिरडे गुळवणी. तेव्हा धिरडे गुळवणी रस्त्याने एक शेतकरी आपल्या म्हशी गाई घेऊन चाललेला होता. ती म्हशीनं तिथं काही टाकला मला पदार्थ पडला ते शेण पडलं. ते चालता चालता पाय घसरला त्याचा. ते विसरलं ना धिरडे गुळवणी विसरलं. धप्पक गुळवणी पाठ करायला लागली. धप्पक पडला खाली धप्पक गुळवणी. घरी गेल्यानंतर शनिवारी गेले घरी. म्हणे उद्या रविवारी मी माझ्या मित्रांना बोलवतो जेवायला. तू कधी तुझ्या आईनं जो पदार्थ केला तो कर. जो पदार्थ करा म्हणजे काय म्हणजे धप्पक गुळवणी. धप्पक गुळवणी विचार करायला लागली. महाराज ते म्हणे अगं तुझ्या आईन केलं ते धप्पक गुळवणी त्याला राग आला. महाराज अशी जोडली हो अशी मारली. मग शेजारची म्हातारी आली मेल्या म्हणजे तुला काही कळतं का तिच्या पाठीचं धिरडं केलं म्हणजे तो माणूस. तेच तर म्हणतो तेच तो ते सांगण्याचं तात्पर्य तुका म्हणे गोड लागे तो मागे तो ते मागे रसना एकदा का. नामाविषयी गोडी आवडली महाराज. ते महाराज म्हणतात त्या ठिकाणी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशवा आव्हान गे देवा तुझं नाव अमृतासारखे गो पेक्षाही काय गोड आहे. मग एकदा म्हणा सर्वजण विठोबा रखोबा आता एके देऊ सरे घेऊ शिदोरी हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहला साधने भावार्थ झाला असं समजूया. आणि वारकरी संप्रदायाचा दंड काय नियम आहे. लिखित नाही म्हणा पण लिखित का होईना नियम आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे देवे गोकुळे देवे गोकुळे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे देवाचे अनेक अवतार आहे महाराज. काही ठिकाणी 24 अवतार सांगितलेले आहे, पण भृगु संस्थेमध्ये देवाचे 6 अवतार म्हणून सांगितलेले आहे. अवश्यावशी आवेश आणि प्रवेश आणि काय कोणता तिसरा मोठ्या सांगा ना. पूर्णतम मला येत होतं पण म्हटलं महाराजांना विचार. पूर्ण आणि पूर्णतम. रामाचा अवतार पूर्ण आहे आणि सवय लागली शिक्षकाला पुस्तक काढून घ्यायची. पूर्ण आणि पूर्णतम. आणि कृष्णाचा अवतार पूर्णतम महाराज. जर आचरण करायचं असेल तर रामाच्या चरित्राचं करायचं, उच्चारण करायचं असेल तर बाबा. कारण कृष्णाचा बरोबरी आपण करू शकत नाही. 16,108 बायका गेल्या, आपली पहिली सांभाळल्या जात नाही पण का ती आपल्या नावानं डोकं बडवते. तिकडं पाहू नका, आमच्याकडे नाही तसं काही. विठ्ठल तात्पर्य ते गोपाळ कृष्णाचं आपण बरोबर म्हणजे आचरणात बरोबरी करू शकत नाही. सांगण्याचं तात्पर्य सगळं आहे की देवाचं प्राकट्यकरण झालं पहिल्याने मथुरीमध्ये झालं महाराज. देवकी समोर 8 वर्षाचं बालक उभं राहिलं आणि आईला विनंती करतं, आई माझ्या म्हणजे 6 भाऊ माझ्या या कंसाने मारले, 7वा रोहिणी गर्भी नेऊन घातलेला आहे. आता मी प्रगट झालो, तू कृपा कर आणि मला काय गोकुळामध्ये नेऊन पोचव. नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या नंदाच्या घराला नंदाच्या घराला नंदाच्या घराला बोलायला लागलो. प्रगट झालं तो बोलायला लागलो. का जन्म झाला नव्हता पुढं सांगणारच मी सांगणार. आणि आई मला तो काय कर गोकुळाला वसुदेवाने घेतलेला आहे, गोकुळात आणलेला आहे. नेमकं त्या वेळेस यशोदेला कन्यारत्न झालेलं आहे महाराज. फिरवले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी देवाला त्या ठिकाणी ठेवलं आणि महाराज माईला घेतलं. आणि जिकडे तिकडे महाराज कळालं की हो नंद मामाजीच्या घरी देव अवतरले. नंद मामाजीला मुलगा झाला. गवळणी सांगायला लागले एकमेकीला, गवळण म्हणती गवळणीला न पुत्र झाला.
म्हणे सांगायला लागल्या महाराज तिकडे तिकडे आनंदी आनंद झालेला आहे. उड्या तोरणे करती कथा गाती गाणे. आणि महाराज देव गोकुळामध्ये जन्माला आहे, गवळ्याच्या घरी जन्म घेतलेला आहे बर का. हे काशीच्या ब्राह्मणाला कळलं. कुठल्या काशीच्या ब्राह्मणाला कळालं महाराज. ते म्हणाले त्या महाराष्ट्रामध्ये गोकुळ नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये एका गवळ्याच्या पोटी देव जन्माला. गवळ्याच्या पोटी. आणि तुम्हाला माहिती आहे महाराज आजकाल कसे एकमेकाविषयी ईर्ष्या आहे बरं का. आणि त्यांना ते म्हणाले आम्ही ब्राह्मण आहोत, वेदशास्त्र संपन्न आहोत, मग आमच्या घरी जन्माला आला नाही. आमच्या घरी जन्माला या गवळ्याच्या घरी जन्माला आला. सांगण्याचं तात्पर्य कसं काय म्हणजे असं होऊच शकत नाही. आमच्या घरी जन्माला यायला होता. त्यांनी काय केले सभा भरवली. त्यातला हुशार पंडित जो होता त्याला सांगितलं पैसे दिले जा म्हणे गोकुळात. तिचा विचार म्हणे पा म्हणे नंदमामाच्या घरी जाऊन की त्या ठिकाणी खरंच देव आला का. हे आले महाराज जर मुक्काम करत 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 गोकुळात आलेले. त्यांनी विचारलं का हो तो देव कोणाच्या घरी जन्माला आला. पैसे नंदमामाजीचं नंद आमचे या गावाचे चौधरी म्हणा पाटील म्हणा ते आहेत ना त्यांच्या घरी जा. ते गेले महाराज आमचे नंदमामाजी बाहेर या 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 घरात आणलं, पाद्यपूजा केली. कुठून आले म्हणे काशीहून आलो. मला आनंद झाला म्हणे आज प्रत्यक्ष महादेवाचं दर्शन झालं म्हणे आम्हाला. हो आले म्हणे बरं झालं. ते म्हणे एक गप्पाची पराव द्या म्हणे मला सांगा देव तुमच्या घरी जन्माला आलं का. म्हणजे आला असेल म्हणे लोक म्हणते म्हणे मी म्हणतो म्हणे आम्ही म्हणतो म्हणे की देव जन्माला आला आमच्या घरी. कसं काय शक्य म्हणे. जाऊ दे म्हणे ते नंतर पाहू म्हणे. पण तुम्ही आले तुम्ही 10-15 मिनिटं प्रवचन करा म्हणे मी गावातले लोक बोलून आणतो. यशोदेला सांगितले यशोदे हे काशीचे ब्राह्मण आलेले आहे. गाईच्या तुपाचं गावरान तुपाच्या चांगल्या पूर्णाच्या पोळ्या कर, बोलडं कर, भजे कर आणि अशा प्रकारे चांगला स्वयंपाक कर. हातले काही बोलडं भजे म्हटले. यायचा भाऊ आला तर भजे आणि आपला भाऊ आला तर बोलड. राहू दे वर सांगा आता पुढे जाऊच नाही. ते म्हणजे तुम्ही आता प्रवचन करा मी बोलून आणतो. 4-4 लोकांना गावातल्या लोकांना तुम्ही प्रवचन करा. यशोदेला सांगितला स्वयंपाक करायचा. ते नंद मामाजी गेले गावात बोलवायला लोकांना. यशोदा स्वयंपाकात गुंतली. तेवढ्यात बलराम दादा कृष्णाला होते सांगायला नव्हते लागले मला. हळूहळू थोडेसे पाय चढले तळ आट डाव्या गुडघ्यानं रांगत अशी अवस्था होती. ते कृष्णाला बलराम दादा अरे काशीचा ब्राह्मण आला ना. ते विचारायला लागला देव जन्माला आला. ते म्हणजे मी आहे ना तू कोण काळजी घेतो. कृष्ण रांगत रांगत गेले महाराज. ते काशीचा ब्राह्मण असं खुर्चीवर बसलेला होता. खुर्चीला धरून उभे राहिले कृष्ण. म्हणजे अरे कुठून आले म्हणजे काशीहून. काशीहून आले म्हणजे काशी तुमचं गाव आहे का म्हणे हो गाव आहे. बरं म्हणे काशीहून आले म्हणजे तुमचं नाव काय. माझं नाव गणपत शास्त्री. म्हणजे खरंच तुमचं नाव आहे काय हे. माझंच नाव आहे म्हणे. माझंच नाव आहे म्हणे. तुम्ही कोण आहे म्हणे ब्राह्मण आहे. तुम्ही ब्राह्मण आहे का म्हणे. खरं सांगा म्हणे तुम्ही कोण आहे. आता याला खरं काय सांगा म्हणे. खरं काय सांगा म्हणे. ते ब्राह्मण विचारायचंच पडलं मला. त्याला एवढं कल्पना नव्हती. मी आज प्रश्न विचार ते म्हणे हे लेकरू जर एवढे प्रश्न विचारतं याचा बाप आल्यावरती ते ब्राह्मण गेलं तर अजून आलं नाही. सांगण्याचं तात्पर्य अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे. जिकडे तिकडे कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टाचार काप सुटला. कंसाने ती पुतना नावाची राक्षसी पाठवली. कृष्ण त्या पुतनेला देखील काय केलं पुतनेचा उद्धार केला. महाबळ नावाचा दैत्य पाठवला. त्याला मात्र मारलं नाही कारण माळ होती कशाची तुळशीची. अरे तुळशीची माळ घातल्यानंतर देवाला देखील वाटतंय की याला सदैव वैकुंठाला न्यावं. कसं न्यावं सदैव वैकुंठाला. मग तुम्हाला सदैव वैकुंठाला जायचं का नाही. होय जायचं माळ खाला ना माळकरी व्हा बरं का. हा ते जावाई मला बरोबर समजलं बरं का. माळकरी व्हा तुम्हाला जरा. आणि म्हणून त्या महाबळ नावाच्या दैत्याने होता दैत्य परंतु त्याने काय घातली होती माळ घातली होती. का बरं देवाने त्याला सोडून दिला मला तुळशीची माळ पाळण्यासाठी. ती का सोडलं याच्याकरता रामायणामध्ये लागणार आपल्याला. त्या ठिकाणी सुग्रीव आणि वाली त्या दोघांच्या रामायणामध्ये भांडण सुरू झालेली लढाई. आणि लढाईमध्ये भगवंताला सांगितलं रामाने मी वालीला मारणार. पण दोघे सारखे दिसायला लागले. बाण मारायला गेले त्याचा कोणाला मारा. बाण मारायला गेले कोणाला मारा. ते सुग्रीव थकून गेला म्हणजे देवा तुझी बायको तू जाणे मला माझी बायको नसली तरी चालते. बायको मला काही युद्ध करायचं नाही.
म्हणे काय झालं म्हणे काय झालं अंग मोकळं झालं म्हणे माझं चांगलं त्या जसं बायका त्या कपड्याला मोगरे फटकते तसं माझं झालं म्हणे आता काय करावं हनुमंतानी युक्ती काढवा हनुमंतानी काय केलं तुळशीच्या मंजूला खुडून आणल्या आणि हार तयार केला आणि तो कोणाच्या गळ्यात घातला सुग्रीवाच्या आणि सांगितलं देवा ज्याच्या गळ्यात नीट ऐकता ना ज्याच्या गळ्यात ती तुळशीची माळ आहे त्याला तू सुद्धा मारू शकणार नाही तू त्याला मारायचं नाही म्हणे देवाने काय केलं त्या सुग्रीवाने वालीच्या गळ्यात मार होती का नाही मग देवाने कोणाला मारलं सुग्रीवाला काय केलं मग वाली होता का सुग्रीव होता आता तू होय म्हणा सुग्रीव सांगण्याचं तात्पर्य तेव्हापासून देवाने शब्द पाळला म्हणून ते महाबळाच्या दैत्याला सोडून दिलं महाराज नाना प्रकारचे काग वगैरेचा मारले मारपाणी अवघ्या दैत्य खाली बुडविल्या देव रांगायला लागले रांगायला पळायला लागले पळता पळता चोऱ्या करायला लागले इतक्या चोऱ्या केल्या महाराज होता त्या गवळणी देशोदीकडे यशोदेला काय गोकुळी राहावे की जावे अशा प्रकारची तयारी आली म्हणजे कवाड उघडले आणि शिंके व तोडले दह्या दुधाचे बक्षिले उलंडिले यशोदे तुझ्या कृष्णाला सांग जरा काही यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग यशोदे तुला येईल राग तुझ्या नाही विठ्ठल विठ्ठल यशोदे ग तुला येईल राग तुझ्या कृष्णाला काहीतरी घोड्या करून राहिला आम्ही गोकुळ सोडून जावं का ते म्हणे आता कसं ना करू बाई खासदाराचं आटपलं आमदाराचं आटपलं जिल्हा परिषद आटपली आता ग्रामपंचायत आली कोणी आम्हाला निवडून नाही दिलं तर पोराला गावातच ठेवायचं म्हणे आता काय करायचं याला हो कृष्णा उद्या सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं हो सोळं नेसायचं पंचांगावर घ्यायचा वरपीस वरून लावून दिलं यशोदेने सुंदर असे हार बांधले गायच्यामध्ये बासरी थोडी कमरेला आणि सांगितलं हे पाय गोपाळगडी गाय घेऊन गेलेले यांच्यासोबत जायचं पुन्हा संध्याकाळपर्यंत परत यायचं नाही तिथंच काय करायचं ते कर पण परत येऊ नको ते म्हणे इथं नाही तर तिथं देवाला काय सांगण्याचं तात्पर्य महाराज त्या ठिकाणी नाना प्रकारचे खेळ खेळले खेळ खेळता 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 अगदी 3:30 व्हायला आले माझे त्याच्यात 3 दिवसच झाले पण 3:30 व्हायला आले आणि सर्व गोपाळ आले देवाकडे हो आणि देवाला विनंती करू लागले कांदी भार ओटी भोका कांदी भार कांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख तिथं निश्चित ठिकाण सांगितलं नाही अध्यानच सांगितलेलं आहे खांद्यावर भार आहे क्रियमान कर्माचा काय प्रारब्ध कर्माचा संचित कर्माचा भार आहे आणि आपल्याला भूक लागलेली आहे बरं का कशाची प्रसादाची नाही भूक लागलेली आहे काही मी उद्धार काही
कृपा करेल नारायण. या नरदेहात आल्यानंतर ती आठवण ठेवायला पाहिजे नेहमी करता की देवाने आपल्यावर कृपा करायला पाहिजे. सासऱ्याची कृपा काही वेळच होईल, संबंधी लोकांची नातेवाईकाची कृपा काही वेळेसच पुरेल महाराज. पण एकदा का कृपादान केले देवाने आणि संतांनी, हो महाराज आपला जन्माचं सार्थक झाल्याचा राहणार नाही. आणि देवा आता आम्हाला काला दे. देवाने सर्वांचा काला एकत्र केला आणि तो त्या ठिकाणी त्यांनी यमुनेच्या काठी दिला. तोच आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात आपल्याला मिळत नाही. काला देणारे कोण आहेत? महादेव महाराज. आणि ज्यांच्या गावी करावा त्यांच्याविषयी नसावे उदास. त्यांचं नामस्मरण करूया. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, गुरुवर वंदे नमः शिवाय, गुरुवर वंदे नमः झालेली सेवा देवादिदेव महादेव यांच्या चरणी अर्पण करतो. जाता आपलं प्रौढ माणसाने मिरवणी माणसं म्हणतात, परंतु या नरदेहाने 80 ओलांडली मारा जातात. या बरं का, मी नाही, पण या नरदेहाने 80 ओलांडली. आणि मी गजानन महाराजांना सांगितलं की मी बालाजीच्या दर्शनाला गेलो. एका ब्रह्मवृंदाने विचारलं, गुरुजी किती सुरू झालं? म्हटलं 80 संपलं, 81 सुरू झालं. म्हणे मग सहस्र चंद्रदर्शन कधी करणार? सहस्र चंद्रदर्शन म्हटलं तुम्ही का नाही 8 तारखेला गजानन महाराजांवर कालेचं कीर्तन आली. आणि आजची तारीख किती आहे? 16 तारखेला म्हटलं शिराळेश्वर भगवंताच्या त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनाला या. निकम गुरुजीला सहस्र चंद्रदर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव चल लावा पिना लावा कंटिन्यूला कृष्ण चाल म्हणायची कंटिन्यूला कृष्ण म्हणे पुढे सांग. काल म्हणा आणि मग हे करा. नाही 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 का तुमच्या मनाला तुम्ही कंठी धरला कृष्ण शिंगेला विरे दुरी होतो
आणि शेवट तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी आम्ही आम्ही दरबार में जो वार करके आते हैं उसे भोलेनाथ भगवान बुलाते हैं। हे भोलेनाथ, हे नारायण, वैष्णव
आरती मला आरती